तर शहरामध्ये एक रहिवासी आहे. आता माझं वय समथिंग 21-22 असं. मी लहानपणापासून स्वप्न बघत होतो की आपल्या शहरामध्ये रेल्वे कधी येणार आणि लहानपणापासून ऐकत आलं की आपल्या संगमनेर शहरात एक दिवस तरी रेल्वे नक्कीच येईल. पण काही काळापूर्वी मी असं ऐकतो की रेल्वे आता येऊ शकत नाही. का पण म्हणजे का या गोष्टीचं मी बऱ्याचशा लोकांचे रिव्ह्यू पण घेतले. रेल्वे आली पाहिजे होती या गोष्टीमुळं. एक तर नेमकं काय हो राहिलं आता, मला एज्युकेशन बाहेर घ्यायचं होतं तर मग मी माझं घर सोडून जाऊ शकत नव्हतो, कारण माझी फॅमिली मलाच बघण्यात बाकी सगळ्या गोष्टी मलाच करणे. सो त्यामुळं मला त्यांच्या पैसे राहणे. पण जर रेल्वे कधी असती तर मी पुण्याला किंवा नाशिकला 15 मिनिटात किंवा 1 तासामध्ये जाऊन सुद्धा प्रवास करू शकतो. आता याच्यामुळं माझ्या लाईफमधल्या एक एज्युकेशनला सुद्धा ना एक चांगली चालना मिळाली असती. आणि त्यात मी काही मुद्दे ऐकू राहिलो असे की राजकीय घडामोडीमुळं ती रेल्वेचा रूटच बदलण्यात येऊ राहिलं. पण एवढा अन्याय का बरं? म्हणजे ऑलरेडी दुसऱ्या गावांमध्ये रेल्वे आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण आपल्या इकडं का बरं नाही? ह्यामुळं किती सारं नुकसान होऊ राहिलं. आणि एक गोष्ट सांगायची राहिली तर जो मार्ग रेल्वेचा जाणार होता तो ऑलरेडी त्या जागा गव्हर्नमेंटनी ऑलरेडी ते घेऊन ठेवलेलं आहे आणि तिथं तो रूट त्यांनी सेट केला. पण आत्ताच ऐन टायमिंगला का बरं राजकारण घालायचं आहे तुम्हाला मध्ये? आणि त्यांचं म्हणणं झालं की लोक जात आहे पण या मागं किती लोकांना देखील त्रास होतो. आत्ता जर तुम्ही या गोष्टीसाठी उभे नाही राहिले ना, तुम्ही कधीच काही करू शकत नाही. आणि हे रेल्वेचा महामार्ग इतिहास सांगतो, ज्या बाजूने रेल्वे तुम्हाला जर ट्रॅक चालू झाला तर तो कधीच थांबू शकलेला नाही. त्याच्यामुळं आत्ताच वेळ आहे तुम्हाला सगळ्यांना एकत्र यायची आणि सोबत राहायची. अभिनय तो कभी नाही बाई, सगळे सोबत या. आणि जे रेल्वेचं मी लहानपणी स्वप्न बघितलं होतं ना, ते सोबत पूर्ण करूया. तर यासाठीच ना ह्यात काही पॉलिटिकल कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व नाही. तर सर्वजण आपण 4 ठिकाणी आंदोलन ठेवलेलं आहे. खाली दाखवतो मी तुम्हाला कुठं कुठे ठेवलेलं आहे. तर संगमनेरकरांसाठी मला खास करून आव्हान करायचं आहे की आपला जो टोल नाका आहे, टोल नाक्यापाशी 9 तारखेला येणार 9 तारखेला 9 वाजता आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. रस्ता रोको आंदोलन आहे. यामुळं सरकारला पण कळायला पाहिजे की गोष्टी किती गरजेचं आहे आणि किती प्रॉब्लेम होतं. काही माझे मित्र देखील आहे, ते पुण्याला जात असतात जॉबसाठी आणि आता बऱ्याचशा लोकांचे ॲक्सिडेंट होतात आणि घरचे पण वाट बघत असतात. नाही शक्य होतं की जो पगार त्यांना राहायला खायला जातो. त्यामुळं पब्लिक मेंटली हॅरस होते या गोष्टीमुळं. तुम्ही पण विचार करा, तुमचे पण मुलं आता पुण्यात शिकत असते, नाशिक शिकत मध्ये असते, जर रेल्वे असती या गोष्टी किती सोप्या झाल्या असत्या. एक शेअर तर बनतो या व्हिडिओला तुमच्या मुलांसाठी खास करून. प्लीज सपोर्ट करा भाई. आणि आंदोलनाला नक्की आत्ता नाही तर कधी नाही. स्टुडंटनी प्रोटेस्ट करून गव्हर्नमेंटला देखील दाखवलं की भाई हे करणं किती गरजेचं होतं आत्ता नीटच्या पेपरसाठी. तर तसंच रेल्वेसाठी सगळे संगमनेर एकत्र या एवढीच अपेक्षा करतो.